टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ऊसाला सर्वाधिक उत्पन्न देणारा शेतकऱ्यांचं नगदी पीक म्हणून ओळखलं जातं। ऊसाची शेती सुखाची मानली जाते, मात्र पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतीचं जर नुकसान झालं तर ऊस जो आहे तो सुद्धा शेतकऱ्यांना रडवू शकतो। कांद्याप्रमाणे सुद्धा ऊसाची अवस्था होऊ शकते। आपण पाहतोय की 265 जो शेतकऱ्यांच्या शेतामधला ऊस होता तो काल पावसामुळे पूर्णतः तुटून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पाण्याचा प्रवाह इतका होता, आपण पाहतोय की शेतामध्ये जर आपण या ठिकाणी पाऊल टाकलं तर गुडघे इतकं पाणी जे आहे ते आपल्याला या सरींमध्ये साचलेलं पाहायला मिळतंय। हा 265 प्रकारामधला ऊस आहे आणि आपण पाहतोय की याची कांडी जी आहे ती पूर्णपणे जागच्या जागी आपण पाहतोय की मोडून पडलेली पाहायला मिळतात, कारण पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती शेतामध्ये उलटलं आणि त्यानंतर शेतीचं हे नुकसान झालेलं पाहायला मिळतं। पुढे आपण पाहतोय की पुढच्या आवडामध्ये म्हणजे पुढच्या तुकड्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे, कारण संपूर्ण तुकडं जे आहे ते आपण पाहतोय की पाण्याच्या प्रवाहाबरोबर संपूर्णतः या ठिकाणी ऊसाचं नुकसान जे आहे ते झालेलं पाहायला मिळते। शेतकऱ्यांचं हाताशी आलेलं पीक म्हणजे खरं तर 2-4 महिन्यानंतर आता दिवाळीमध्ये ज्यावेळेस कारखाने सुरू होतात त्यावेळेस ऊस जो आहे तो गाळपासाठी काढला जातो, मात्र आपण पाहतोय की जागच्या जागी हा ऊस जो आहे तुटून पडलेला पाहायला मिळतो। त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये कांद्याप्रमाणे सुद्धा ऊसाच्या खरं तर नुकसानीमुळे पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अजित पवारांकडून बारामती तालुक्यामधल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली जाते, मात्र हे चित्र जे आहे ते खरं तर आपण पाहतोय की ते मात्र शेतकऱ्यांच्या काळजामध्ये चिर करणारं पाहायला मिळतं, कारण संपूर्ण ऊसाचं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय आणि या संपूर्ण पट्ट्यामध्ये जी ऊसाची शेती केली जाते त्या ऊसाच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांना सहन करावं लागणार आहे। काल बारामती तालुक्यामध्ये जो अतिवृष्टी झाली त्यामुळे निराडावा कालवा जो आहे तो फुटला। अनेक गावांमध्ये चाऱ्यांमधून शेतीमध्ये पाणी जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती गेलेलं पाहायला मिळालं आणि त्याचाच फटका जो आहे तो शेतकऱ्यांना पाहायला मिळतो आणि आपण पाहतोय की ऊसाचं पीक जे आहे ते पूर्णपणे पाण्याबरोबर तुटून गेलं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन तुषार ननावरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती।